पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र जोडी सर आपल्यासोबत आहेत. सर, खरं तर पुरंदर विमानतळ संदर्भात भूसंपादनाची प्रक्रिया एकंदरीत सुरू आहे आणि मोबदला देखील देण्यास सुरुवात झालेली आहे. कुठपर्यंत प्रक्रिया आलेली आहे? कशा पद्धतीने प्रक्रिया चालू आहे? पुरंदर विमानतळ याच्याबद्दल आपल्याकडे सध्या 90% पेक्षा जास्त लोकांचे ॲफिडेविट संमत्या प्राप्त झालेले आहे आणि मागचे जवळपास 3 महिन्यापासून आपण पैसे वाटपचं कामसुद्धा चालू केलेलं आहे. आतापर्यंत 55% जवळपास 660 हेक्टर एवढे जमीनचे भूसंपादन प्रक्रिया परिपूर्ण करून लोकांना पैसा वाटप पूर्ण झालेलं आहे. जमीन जी आहे ते कन्सेंटने शासनाकडे आलेली आहेत. याच्यासाठी आपण जवळपास 2600 कोटी रुपये सध्यापर्यंत वाटप केलेले आहे आणि आता येणारे 2 महिन्यामध्ये शिल्लक जे काम आहे ते आम्ही संपवण्यासाठी प्रयत्नशील आहोत. त्यासाठी आमची टीम तिथे काम करत आहेत आणि मला असं वाटतं की सप्टेंबर एंडपर्यंत हा परिपूर्ण प्रक्रिया जी आहे भूसंपादनाची ते संपून जातील. 16 ऑगस्टपर्यंत अजूनही आम्ही मुदतवाढ दिलेली आहे. ज्या 7-8% लोकांची ज्याची संमती अजून राहिलेली आहे ते सबमिट करायला. काही लोकांचे काही प्रश्न होते, काही त्याचे सामायिकचे विषय होते, काही लोकांच्या मनामध्ये शंका होती, तर त्यामुळे ते लोक तेवढे थांबले होते आणि मला विश्वास आहे की 100% हा प्रक्रिया जी आहे ते संमतीने पार पडेल आणि सीएम सरांच्या घोषणाप्रमाणे मला असं वाटतं की डिसेंबर महिन्यापासून ॲक्च्युअल एअरपोर्टचं कामसुद्धा चालू होतील. सर, एकंदरीत मुदतवाढ पुन्हा देण्यात आलेली आहे. शेतकऱ्यांचा एकंदरीत कसा प्रतिसाद आहे? कारण 55% तर तुम्ही म्हणताय की रक्कम वाटलेली आहे. प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद याच्यामध्येच दिसतो ना की आता 3 महिनेच झाले केवळ, म्हणजे एवढ्या मोठ्या प्रकल्पाच्या एवढ्या कमी कालावधीमध्ये भूसंपादन हे लोकांचे पॉझिटिव्ह प्रतिसादशिवाय शक्यच नाही आहे. 2800 कोटी रुपये आतापर्यंत 2600 कोटी रुपये आम्ही आतापर्यंत वाटप केलेले आहे आणि 55% लोक झालेले आहे. 90% पेक्षा जास्त लोकांनी संमत्या दिलेल्या आहेत. तर हे प्रतिसादच आहे आणि याचे मुख्य कारण हाच आहे की आपण या ठिकाणी लोकांना चांगला पॅकेज दिलेला आहे. 10% डेव्हलप्ड प्लॉट पण सुद्धा लोकांना देतो आहे आणि मी हे पाहतो आहे की लोक बऱ्यापैकी जे आहे ते परत हे पैशाचा वापर चुकीच्या पद्धतीने न करता जमीन घेऊनच करत आहेत. तर एक चांगल्या समाधानाची गोष्टी आहे की ज्या लोकांकडे 2 एकर जमीन होती ते काही ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाऊन 10 एकर जमीनसुद्धा घेत आहेत. तर असे चांगले अनुभव आपल्या समोर येते की हा पैशाचा वापर जे आहे ते चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणचे लोक करत आहेत. सर, एकंदरीत आत्ता मतदान SR प्रक्रिया सुरू आहे. अनेक अडचणी येत आहेत. सरकारकडून देखील मुदतवाढ देण्यात आलेली आहे. कसं पद्धतीने शासनाच्या स्तरावरून काम सुरू आहे जेणेकरून जे नागरिकांना जो त्रास होत आहे किंवा सुटसुटीत होण्यासाठी कशा पद्धतीने काय आव्हान कराल थोडक्यात? नाही, SR बद्दल आता आमच्या पुण्याच्या जवळपास 85% काम संपलेलं आहे. 15%च काम राहिलेलं आहे. ते येणारे 5-6 दिवसामध्ये संपून जातील. पुण्यामध्ये एक मोठं आव्हान आमच्यासमोर आहे की पुणे शहरीकरण खूप मोठ्या प्रमाणावर झालं आहे. मायग्रेशन 2010 पासून आपण पाहतो आहे की खूप मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे. बरेचसे असे वोटर आहे ज्याचे स्वतःचे ॲड्रेस नाही आहे, नाव आहे किंवा पण मात्र ॲड्रेस नाही आहे. तर आमचे BLOला खूप मुश्किल जाते आहे त्यांना शोधणे, त्याच्या घरीपर्यंत पोहोचणे. पण तरीसुद्धा मागचे जवळपास 40 दिवसापासून BLO जे आहे ते दर दिवशी हेच कामामध्ये आहे. आम्ही सर्व यंत्रणा जी आहे ते या कामामध्ये लावलेली आहे आणि आता येणाऱ्या 3-4 दिवसामध्ये काम संपून जातील. आम्ही मॅक्सिमम प्रयत्न करतो आहे की जे लोक आहे त्यांना शोधून त्याच्या डिजिटायझेशन करून घ्यायचे आहे आणि मग जे लोक इकडे नाही आहे, जे ॲबसेंट आहे, शिफ्टेड आहे, डेड आहे किंवा त्याचं डबल नाम आहे, ट्रिपल नाम आहे, त्या सर्व लोकांचे नाम जे आहे ते डिलिशनमध्ये जातील. काही लोक असेही असू शकतात, आम्ही हे सांगतो आहे की 90 लाखाची पेक्षा जास्त वोटर पुण्यामध्ये आहे. असेही काही लोक असू शकतात जे आमच्याकडून चुकून राहिले असणार. तर त्यासाठीच आम्ही नंतर मग 2 महिन्याची हिअरिंग ठेवतो. त्याच्यामध्ये त्याचे डॉक्युमेंट घेतो, हरकत घेतो आणि त्याचे नाम नंतर ॲड केले जातात. तर आम्ही मॅक्सिमम जेवढा होऊ शकतो तेवढे लोकांपर्यंत पोहोचून, सर्वांपर्यंत पोहोचून हा प्रक्रिया राबवतो आहे. बाय चान्स काही लोक राहिले ज्याचं नाव यादीमध्ये नाही आला तर ते नंतर जे 2 महिन्याची प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये फायनल यादीमध्ये येऊन जातील. अशा पद्धतीने आपलं सर्व काम चालू आहे आणि जास्त संख्येने आम्ही AROसुद्धा दिलेले आहे. जवळपास 700 AROज हिअरिंगसाठी दिलेले आहे जेणेकरून लोकांना जेव्हा हिअरिंग होतील तेव्हा किमान त्रास होतील. सर्व हिअरिंग जे आहे ते मंडलनिहाय मी घेणार जेणेकरून लोकांना जास्त लांब येण्याची आवश्यकता लागणार नाही आहे आणि मला विश्वास आहे की आता वेळेमध्ये आमचं काम संपून जातील. सर, एकंदरीत आत्ताच सरकारच्या मार्फत कर्जमाफी जाहीर झालेली आहे. अनेक ठिकाणी याद्या देखील पोचवण्यात आलेल्या आहेत. काही शेतकऱ्यांना अडचणी देखील येत आहेत. सरकारच्या वतीने काय आदेश महसूल खात्याला देण्यात आलेले आहे? कशा पद्धतीने म्हणजे शेतकऱ्यांना त्या कर्जमाफीचा लाभ घेता येईल, कशा पद्धतीने? पुण्यामध्ये आमच्याकडे 64,000 लोकांची यादी आली होती आणि आता अर्धा तास आधीच 64,000 पैकी 52,000 लोकांचे पैसे रिलीज पण केलेले आहे.
म्हणजे मोर दॅन 80% लोक जेवढी आमच्याकडे यादी आलेली आहे त्याचे पैसे रिलीज झालेले आहे. काही ठिकाणी काही लोकांचे ॲग्री स्टॅकचे विषय आहे, तर त्याच्यामध्ये हे तपासावं लागेल की ॲग्री स्टॅक जर जेन्युइनली झाला नसेल तर ते ॲग्री स्टॅक करून घ्यायचे. आणि काही ठिकाणी असे शेतकरी जे म्हणजे शेती करत नाही आहे तर त्याचबद्दल शासन निर्णय घेतील. मात्र पुण्याचं जे काम आहे ते मोर दॅन 80% आम्ही जे आधार व्हेरिफिकेशन करायचं होतं ते पूर्ण केलं, ते आमचं पूर्ण झालं. आणि थोडीच वेळी आधी पैसे पण आदरणीय CM सरांनी सोडलेले आहे. मला असं वाटतं की अजून एक 40,000 लोकांची यादी येतील, तर ते यादी आल्यानंतर आम्ही इमिडिएटली त्याचा आधार कार्ड ऑथेंटिकेशन व्हेरिफिकेशन करून घेऊ आणि ते बाकी लोकांचे पैसे वाटप करून देऊ. आणि जे किरकोळ काही जे इश्यू येते लोकांचे ते आम्ही रेव्हेन्यू डिपार्टमेंटद्वारे पॅरलली सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत. नक्कीच पुण्याचे जे जिल्हाधिकारी आहेत जितेंद्र डोडी सर यांनी खरं तर कर्जमाफी असेल, पुरंदर विमानतळ असेल आणि जी मतदानातली SR प्रक्रिया आहे याबद्दल सविस्तर माहिती दिलेली पाहावयास मिळत आहे. कॅमेरा पर्सन अभिजित पिशेसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.